जगदविख्यात तत्वज्ञानी, थोर प्रबोधनकार, युग परावर्तक, राष्ट्रसंत भगवान बाबा या गौरव ग्रंथातील अनुक्रमांक 5 वरील लेख आहे. बैसोनी गरुडावरी साक्षात्कारिले गुरु, नाम ठेविले भगवान. बीड तालुक्यातील श्री क्षेत्र नारायणगडावर वार्षिक उत्सव होता. तुबाजी पाटील हे संपूर्ण परिवारासह नारायणगडी आले. पूर्ण परिवाराने रांगेत उभा राहून समाधीस्थळाचे दर्शन घेतले. तदनंतर महंत माणिकबाबा यांचे दर्शन घेत असताना आबाजीला मात्र आपले गुरु याच ठिकाणी आहेत याची जाणीव वारंवार होऊ लागली आणि एका विचाराचे वेगळे काहूर मनात निर्माण झाले. यात्रेचा आनंद घेतला. तदनंतर सोबत आणलेल्या जे दशमी किंवा उपवासाचं भोजनाचं साहित्य होतं ते गाडीजवळ आबाजीसह कुटुंबाने त्या भोजनाचा आस्वाद घेतला. भोजन झाल्यानंतर काही काळ यात्रेचा उत्सव पाहून गावाकडे परत निघण्यासाठी तुबाजी पाटील यांनी बैलगाडी जुंपली. मात्र आबाजीने थेट आपल्या बैलगाडीपासून धूम ठोकली आणि महंत माणिकबाबा यांच्याजवळ येऊन स्थिरावले. वडील तुबाजी पाटील आले असता मला सावरगावी परत यायचे नाही असे सांगून सोबत येण्यास आबाजीने स्पष्ट नकार दिला. आबाजीची तीव्र इच्छा पाहून माणिकबाबा आणि तुबाजी पाटील यांचाही परिचय बऱ्यापैकी होता. माणिकबाबा यांनी आबाजीची तीव्र इच्छा पाहून तुबाजी पाटलांना समजावले की आबाजीची इच्छा आहे तर त्याला या ठिकाणी राहू द्या, आध्यात्मिक शिक्षण घेईल आणि भविष्यामध्ये उज्ज्वल भविष्य घडवेल. तुबाजी पाटील यांनी माणिकबाबांच्या शब्दाला नकार देऊ शकत नसल्या कारणाने आबाजीला नारायणगडावर ठेवून तुबाजी पाटील कुटुंबासह सावरगावी परतले आणि तदनंतर नारायणगडावर आबाजी दैनंदिन मनोभावे पूजापाठ करीत आध्यात्मिक सेवेत समर्पित भावनेने रमले. आबाजी गुरुसेवेत मग्न असायचे. असे करत करत विजयादशमी आली. वर्ष इसवी सन 1909चा पर्वकाळ. दरवर्षीप्रमाणे दसरा उत्सव नारायणगडावर भरला. दसरा हा पवित्र दिन. याच दिवशी प्रभू श्रीराम यांनी रावणावर विजय प्राप्त करण्यासाठी शक्तीची आराधना केली होती आणि शक्तीने प्रभू श्रीराम यांची सत्व परीक्षा घेतली. तदनंतर शक्तीने ज्यामध्ये देवीला कमळ पुष्प अर्पण करत असताना थाळीमध्ये शेवटची 2 पुष्प बाकी असताना एक पुष्प अचानक गायब झाले. यावर प्रभू श्रीराम यांनी चिंतित न होता आपल्या भात्यातील तीक्ष्ण बाण काढून आपल्या डोळ्याजवळ नेला आणि माता कौशल्या या प्रभू श्रीराम यांच्या डोळ्यांना कमल नयन संबोधायच्या म्हणून एक नेत्र कमल पुष्प म्हणून देवीला अर्पण करण्याचा निश्चय केला. त्या क्षणी देवीने समोर प्रकट होऊन प्रभू श्रीराम यांना विजयी भव असा आशीर्वाद दिला. असा हा पवित्र दिन दसरा. याच दिवशी नारायणगडावर गुरुमंत्र सोहळा आयोजित केलेला. आबाजी हा सोहळा जवळून पाहत होते, निरीक्षण करत होते. हजारो भाविक जमा झालेले. अनेक भाविक फक्त गुरुमंत्र घेण्यासाठी या तीर्थक्षेत्री आले होते. महंत माणिकबाबा यांनी अनेक भक्तांना गुरुमंत्र देण्यासाठीची जय्यत तयारी सुरू केली होती. हे सर्व पाहून आपण पण गुरुमंत्र उपदेश घेतला पाहिजे ही कल्पना आबाजीच्या बालमनात विकसित झाली. गुरुशिवाय नाही ज्ञानोपदेश. मग आपण पंढरीच्या पांडुरंगासमक्ष जी प्रार्थना केली आहे ती पूर्ण करावायची असेल तर गुरुमंत्र हा मिळवायलाच हवा. आबाजी महाबली हनुमंत यांच्यासारखे जिज्ञासू होते. ज्याप्रमाणे गुरूंचे गुरु श्री दत्तात्रय महाराज यांनी नवनाथ यांना गुरुपदेश दिला, संत ज्ञानेश्वर महाराज यांचे गुरु निवृत्तीनाथ होते, याप्रमाणे आपल्यांना सुद्धा गुरुमंत्र मिळाला पाहिजे म्हणून बाल आबाजी यांची जिज्ञासा वाढली. आबाजीने माणिकबाबा यांना गुरुमंत्र देण्याची विनंती केली. परंतु तत्कालीन परिस्थितीमध्ये आबाजीचे वय लहान होते म्हणून माणिकबाबा यांनी आबाजीच्या विनंतीकडे प्रथम दुर्लक्ष केले. इकडे होमकुंड प्रज्वलित झालेला होता. माणिकबाबा अगदी तयारीसह सज्ज असताना अनेक भक्त विविध साहित्यांसह गुरुमंत्र घेण्यासाठी उपस्थित होते.
व होमकुंडाच्या बाजूला गुरुमंत्र देण्याचा विधी चालू झाला. बाल आबाजी हे महाबली आणि बाल नचिकेत यांच्यासारखे प्रचंड जिज्ञासू असल्याने जिज्ञासा एवढी प्रबळ होती की कोणत्याही परिस्थितीत गुरुमंत्र मिळाला पाहिजे. आणि माणिक बाबा यांना गुरुमंत्रासाठी विनंती करू लागले. आबाजीचे वय लहान असल्याने माणिक बाबा काही ऐकेना आणि बाल आबाजी आपल्या हट्टापासून काही परावृत होईना. शेवटी प्रदीर्घ चर्चा झाल्यानंतर आबाजी ऐकत नाही हे लक्षात आल्यानंतर मात्र माणिक बाबा यांनी एक युक्ती शोधली. उद्देश हाच होता की बाल आबाजी गुरुमंत्र घेण्याच्या कल्पनेपासून दूर होतील किंवा हट्ट सोडतील म्हणून शोधलेला उपाय परीक्षा. हे बघ आबाजी, ते समोर मंदिराचे जे शिखर दिसतंय ना, तेथून उडी मारल्यानंतर तुला गुरुमंत्र मिळेल. गुरुचे शब्द आणि होकार ऐकताच आबाजी हर्षित झाले आणि माणिक बाबा यांना वाटलं आता आबाजी थांबेल आणि गुरुमंत्र मागणार नाही. असंच माणिक बाबा यांचं गणित होतं. मात्र जिज्ञासू बालब्रह्मचारी दिव्य असा आबाजी क्षणातच त्या गर्दीतून वाट काढत त्या मंदिराच्या शिखरावर चढले आणि मोठ्याने आपल्या गुरूंना आवाज दिला. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल असा गजर करत 60 ते 70 फूट उंच अशा शिखरावरून उडी मारली. इकडं माणिक बाबासह हजारोंचा जनसमुदाय स्तब्ध झाला. क्षणभर वाटलं काय घडतंय, कोणाला काही उमजेना. माणिक बाबा मात्र आबा म्हणजे प्रत्यक्ष भगवान विष्णूचा अंश अवतार असल्याचा साक्षात्कार झाला. शिखरावरून गरुडावर आसनस्थ होऊन भगवान विष्णू जसे यावेत तद्वत आबाजी शिखरावरून खाली आल्याचा साक्षात्कार झाल्याने माणिक बाबा यांना देखील मनोमन आनंद झाला. आश्चर्य म्हणजे एवढ्या प्रचंड उंच शिखरावरून उडी मारून यात किंचित सुद्धा जखम झाली नाही किंवा इजा झाली नाही. माणिक बाबा यांना आनंदाचे भरते आले. आबाजीला मिठीत घेतले. 2 महात्मे एकरूप झाले. आबाजीला गुरुमंत्र दिला आणि दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर भगवान विष्णू यांचे अंश अवतार म्हणून आबाजीचे भगवान असे अधिकृत विधिवत पूजा करून नामकरण झाले. साक्षात्कारिले गुरु नाम ठेविले भगवान आणि याच दिवसापासून आबाजीचे भगवान नाम झाले. दिव्य परीक्षा उत्तीर्ण होऊन साक्षात्कार झाला आणि भगवान विष्णू यांचे अंश अवतार म्हणून भगवान हे नामकरण झाले. ही वार्ता हळूहळू राज्याच्या कान्याकोपऱ्यात गावागावात पोहोचली. आबाजीला गुरुमंत्र मिळाला, भगवान हे नामकरण झालं. आपलं जीवन भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी व धर्मरक्षणासाठी कारणी लागेल या अपेक्षेने आबाजी मात्र मनोमन आनंदी झाले.